रील स्टार्स यूट्यूबर्स म्हटलं की हजारो लाखो मिलियन्समध्ये फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज असं गणित असतं। अनेक ठिकाणी हे इन्फ्लुएन्सर्स गेले की लोकांची गर्दी जमा होते, पण प्रत्यक्षात किती लोक त्यांच्यासोबत उभे राहतात, त्यांचे किती मित्र आहेत याची चर्चा देखील होते। आपण अनेकांना म्हणत असतो की तुझे फेसबुक, इंस्टावर हजारो मित्र आहेत, पण गावात तुला मात्र मित्र नाही आहेत। आणि आता हेच खरं ठरताना दिसतंय। काही रील स्टार्स निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांना मिळालेली मतं ही त्यांनाच धक्का देणारी होती। नुकताच उत्तराखंड येथे ग्रामपंचायत निवडणूक पार पडली। या निवडणुकीत इंटरनेटवर चमकणारे आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारे लोक निवडणुकीच्या मैदानात होते। प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात उतरले तेव्हा त्यांना त्यांचं खरं मूल्यही कळलं। दीप्ती बिश्त कनालीचेना ब्लॉकच्या डोंगरी ग्रामपंचायतमधून सरपंच पदाच्या उमेदवार होत्या। यूट्यूबवर त्यांना 1.5 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि फेसबुकवर 1 लाखांहून अधिक जास्त फॉलोअर्स आहेत। परंतु जेव्हा बॅलेट बॉक्स उघडला तेव्हा त्यांना मिळालेली मतं ही केवळ 55 होती। रुद्रप्रयागच्या घिमतोली गावातील दीपा नेगी या देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या। त्यांना यूट्यूबवर 1.25 लाख सबस्क्रायबर्स आहेत। सोशल मीडियावर त्या कायम सक्रिय असतात, परंतु निवडणुकीत त्यांना 269च मतं मिळाली। पराभवाने मी दुःखी नाही, परंतु ज्या लोकांनी पैसे वाटले, मते खरेदी केले त्यासाठी वाईट वाटतं असंही त्यांनी म्हटलंय। हल्दानी येथील बच्चीनगर येथील भीम सिंग हे देखील निवडणूक लढवत होते। यूट्यूबवर त्यांचे 21,000 सबस्क्रायबर्स आहेत। फेसबुकवर देखील 50,000च्या आसपास फॉलोअर्स आहेत। लाखो व्ह्यूज त्यांना येतात, परंतु निवडणुकीत मात्र त्यांना केवळ 955 मतं मिळाली। अशा प्रकारे सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळवणाऱ्या या तिघांना मात्र निवडणुकीत 3 आकडीच मतं मिळालेली पाहायला मिळाले। याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।